खबर से आप देख रहे हैं एडीएन उर्दू न्यूज़ और आपके साथ मैं हूं डॉक्टर सैयद वहाबुल हक। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नज़र दिन भर की आम खबरों पर। आज से औरंगाबाद ज़िला तबलीगी इज्तिमा का चीतेगांव में आगाज, लाखों फर्जंदान तौहीद का जम्मे गफीर। रियासती वजीर चंद्रकांत पाटिल के काबिल एतराज़ बयान पर मुख्तलिफ पार्टियों और तंजीमों की जानिब से किया गया एहतजाज। और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के सीनेट इंतखाबात के दूसरे मरहले में रिकॉर्ड 98% राय दही। अब खबरें तफसील से। अल्हम्दुलिल्लाह औरंगाबाद का ज़िला इज्तिमा आज से शुरू हुआ है और कल शाम दुआ के बाद इज्तिमा का अख्ताम होगा। इज्तिमा के ज़िमन में पार्किंग, ताम, वज़ू खाने, तहारत खाने और दीगर इंतज़ामात किए गए हैं। गैर मुस्लिम भाइयों की जानिब से भी इज्तिमा में शिरकत के लिए जा रहे अफराद को पानी और खाना मुफ्त तकसीम किया जा रहा है। आज औरंगाबाद में ज़िला तबलीगी इज्तिमा का आगाज़ हुआ। लाखों फर्जंदान तौहीद इज्तिमा गाह पहुँच रहे हैं। आज मुख्तलिफ इजलास में दीन की बातें बताई गई। इज्तिमा गाह के बाहर पार्किंग का नज़्म किया गया है। ट्रैफिक जाम न हो इसलिए रज़ाकाराना तौर पर साथी अपने खिदमात अंजाम दे रहे हैं। इज्तिमा को जाने वाले मुख्तलिफ रास्तों पर रहनुमाई की जा रही है। बाज़ मकामात पर गैर मुस्लिम भाई खाना पानी वगैरह तकसीम करते नज़र आ रहे हैं। कल सुबह तालीम याफ्ता अफराद का जोड़ रखा गया है, जिसमें तमाम तालीम याफ्ता अफराद को ज़्यादा से ज़्यादा शिरकत की गुजारिश की गई है। साथ ही बाद नमाज असर इज्तिमाई शादियों का नज़्म भी रखा गया है। कल शाम मगरिब के बाद बयान होगा और उसके फौरी बाद दुआ के साथ इज्तिमा का अख्ताम अमल में आएगा। तबलीगी जमात के इंतज़ामिया की जानिब से इज्तिमा में शिरकत करने वाले लोगों से दरख्वास्त की गई है कि वो हुकूमत के दिए गए तमाम रहनुमा हिदायत पर सख्ती से अमल पैरा रहे। अगर आप दोपहिया गाड़ियों पर आ रहे हैं तो हेलमेट का इस्तेमाल करें। एक गाड़ी पर 3 सवारी बिल्कुल ना बैठे। रास्तों से गुजरते वक्त किसी को कोई तकलीफ ना पहुँचे, इस बात का पूरा ख्याल रखें। साथ ही दुआ के फौरी बाद इज्तिमा गाह से निकलने में एहतियात बरतें। ट्रैफिक कवानीन का पूरा लिहाज रखें। रियासती वजीर चंद्रकांत पाटिल ने आज राजा बाजार में आरती के एक प्रोग्राम के बाद अहम शख्सियतों के ज़िमन में दोबारा काबिल एतराज़ बयान दिया है। रिपोर्टर्स ने सवाल करने पर वजीर मौसूफ ने कहा कि वो अपने इस बयान पर कायम है। जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ केली नसती आणि शिका आणि शहाणे व्हा असा नारा दिला नसता तर फार मोठ्या प्रमाणात वर्ग हा समाजाचा अशिक्षित राहिला असता। आता जर ह्यांचं म्हणणं असेल की तुम्ही मग वर्गणी म्हणायला पाहिजे होतं, मग CSR म्हणायला पाहिजे होतं, ते त्या काळामध्ये शब्द नव्हते ना। त्या काळात आपण काय म्हणायचो की भीक मागून मी माझी संस्था उभी केली, हा एक प्रचलित वाक्यप्रयोग आहे। आणि तरीही कोणाला त्या म्हणजे माझं पहिलं वाक्य काय ते तर ह्या सगळ्यांचं ॲप्रिसिएशन करणार, त्या सगळ्यामध्ये आदर व्यक्त करणार। शाळा कोणी सुरू केल्या असं मी मुद्दा उपस्थित केला, बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं। म्हणजे मी काय ह्यांनी शाळा सुरू केल्या नाही असं म्हटलं? मी असं म्हटलं की ते सरकारी अनुदानावर अवलंबून राहिले नाहीत, त्यांनी भीक मागून शाळा उभी। भीक म्हणजे काय? आज आपण जे गणपतीला, नवरात्रीला, आंबेडकर जयंतीला, शिवाजी जे जाऊन फिरतो हेच म्हणतो ना की आमची जयंती साजरी करायची असं म्हणतो ना, आपली जयंती साजरी करायची, आमची जयंती साजरी करायची, आम्हाला वर्गणी द्या। मी माझ्या खांद्यावर जो हे होता गमछा तो काढून असे ॲक्शन घेऊन दाखवलं। लोकांनी भीक मागितली की माझ्या शाळेला पैसे द्या। तर या भीक शब्दाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, कारण मी काही छोट्या मनाचा माणूस नाही। माझ्या मनात तर श्रद्धा आहे, माझ्या रक्तामध्ये आंबेडकर, महात्मा फुले हे आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणाच्या मनात गैरसमज निर्माण झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करायला माझी गाडी। मी इतका छोट्या मनाचा नाही, तुम्ही छोट्या मनाचे आहात, तुम्हाला राजकारण करण्यासाठी रोज काहीतरी शोधायचं असतं आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून यातून कोणाच्या भावना दुखावल्या क्लिप पूर्ण ऐकली पाहिजे। भाषण तर माझं त्या एवढं वारकऱ्यांनी ॲप्रिशिएट केलं की त्यात पूर्ण अध्यात्म मांडलं की संतपीठ, संत साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे वाढवा,
ते वाढवताना सरकार पाठीशी आहे. काल 23 कोटी रुपये घोषित केले. हे जे आज संजय राऊत फुकाच्या गप्पा मारत आहेत ना की यांच्या तिजोरीत पैसे, काल 23 कोटी रुपये संतपीठाला मी घोषित केले आणि असं म्हटलं की पण या व्यतिरिक्त तुम्ही लोकांकडे मागायला शिकू. मी त्या वारकऱ्याला CSR शब्दाचा अर्थ समजा. माझ्या नेतृत्वाला असं वाटलं की बाबा दादा चंद्रकांत चुकला तर ते माझ्यावर ॲक्शन घेतील. यांच्या मागण्यांमुळे कोणी ॲक्शन करणार नाही. माननीय मोदीजी, माननीय अमित भाई, माननीय जगत प्रकाशजी, माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, मी काय बोललो त्यांच्याकडून घ्यायला आणि माझ्या पाठीमध्ये खंबीर उभं राहायला सक्षम आहेत. पण त्यांना कारवाई करायची असेल ते करतील. हे पण कारवाई करा म्हणणार. तुमच्या पाट्यांमध्ये काय झालंय ते बघा. नाही आता झोपलेल्याला उठवणं सोपं असतं, सोंग केलेल्याला उठवणं सोपं नसतं. रियासती वजीर बराए आला और तकनीकी तालीम चंद्रकांत पाटिल के काबिल एतराज़ बयान की मजम्मत में आज मुख्तलिफ पार्टियों और तंजीमों के जानिब से एहतजाज किया गया। इनमें कांग्रेस, अम्बेडकरी तंजीम, वंचित बहुजन अघाड़ी, समता परिषद और भारतीय दलित पैंथर्स जैसी तंजीमें शामिल हैं। रियासती वजीर बराए आला तकनीकी तालीम चंद्रकांत पाटिल के मुतनाज़ा बयान पर आज शहर में एहतजाज किया गया। शहर व जिला कांग्रेस कमेटी की जानिब से चंद्रकांत पाटिल को सियाह झंडियां दिखाई गई। शहर सदर यूसुफ लीडर की रहनुमाई में मजम्मती एहतजाज किया गया। महाराष्ट्र राज्याचे मंत्री असलेले चंद्रकांत पाटील जे माजी अध्यक्ष पण आहेत भारतीय जनता पक्षाचे, यांनी एक विचित्रपणे स्टेटमेंट दिलं. तर स्टेटमेंट असं होतं की कर्मवीर भाऊराव पाटील असतील, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकांनी त्या ठिकाणी शाळा ओपन केल्या आणि शाळा चालवताना अक्षरशः भीक मागून शाळा चालवल्या. या पद्धतीचं त्यांनी एक अवमानकारक स्टेटमेंट संतपीठ या कार्यक्रमामध्ये व्यक्त केले. आम्हाला असं वाटतं की हे स्टेटमेंट जे आहे हे बदनामीकारक जे वक्तव्य आहे हे जाणीवपूर्वक केलेलं वक्तव्य आहे. त्याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात ही चंद्रकांत पाटलांना माहीत आहे आणि चंद्रकांत पाटील हे स्वतः लिंगायत समाजाचे आहे आणि त्यांच्या खांद्यावर असलेलं उपरणं त्यांनी हातामध्ये घेऊन अशा पद्धतीनं भीक कसं मागतात त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. म्हणजे ही जी भूमिका आहे ही अत्यंत हीनपणाच्या पद्धतीने केलेली भूमिका आहे आणि जाणीवपूर्वक केलेली भूमिका आहे. भाजपची माणसं आज संबंध महाराष्ट्रामध्ये रात्रंदिवस कोणी ना कोणी अशाच पद्धतीचं अवमानकारक वक्तव्य करून उच्छाद मांडत आहे आणि येथील तमाम बहुजन OBC समाजाचे जे काही महापुरुष आहेत, आदर्श पुरुष आहेत, त्यांचा अपमान करून त्यांची बदनामी करण्याचं एक षडयंत्रच जो काही आहे राज्यपाल कोश्यारीपासून तर संबंध लोक आपण पाहता की रावसाहेब दानवे असेल, आणखी कोणी असतील, ही माणसं एकामागून एक अशा पद्धतीची जी काही स्टेटमेंट करतात. या संबंधानं संबंध बौद्ध आणि OBC बहुजन समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आणि जागरूक झालेल्या आहेत. याला जबाब विचारला पाहिजे. या संबंधाने आज आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं इथे एक निवेदन दिलं आणि त्याचबरोबर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कलम 3(1) पोट कलम 10च्या नुसार ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात यावा या संबंधात आज इथं तक्रारही दाखल केली आणि निवेदनही दाखल केलं. अपर्णा गीते मॅडम यांनी ते निवेदन स्वीकारलं आहे आणि या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कलवानिया साहेब यांच्याकडे त्यांनी वर्ग केलेले आहे. याच विषयाला अनुसरून आम्ही सोमवारी दुपारी 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा भडकत येथे प्रचंड भव्य स्वरूपात असे तीव्र स्वरूपाच्या निदर्शनं आयोजित केलेले आहेत आणि ते निदर्शनं झाल्याच्या नंतर SP ऑफिसला जाऊन अधीक्षकांना देखील या ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा जो आम्ही दाखल केलेला आहे त्या कारवाईच्या संबंधात त्यांना तिथं देखील जबाब विचारणार आहोत. चंद्रकांत पाटील असतील, भाजपचे कोणतेही मंत्री असतील जे मागील काही दिवसापासून खूपच खालच्या पातळीची भाषा वापरून छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य असेल, महात्मा ज्योतिबा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, आणि या राज्याचा राज्यपाल आहे, राज्यपाल सुद्धा अशा प्रकारचे वक्तव्य करतो. हे सगळं स्क्रिप्टेड आहे. हे सर्व RSSच्या नागपूर इथून आलेले हे सगळे स्क्रिप्ट आहे. आम्ही या सगळ्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. ते एवढे मोठे मंत्री झाले, त्यांना अक्कल असायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक नामवंत असे वकील होते, बॅरिस्टर होते. त्यांनी त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये इंग्रजांचं राज्य होतं, त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक निवाडे जिंकले आणि अनेक
बाबासाहेबांकडे त्या ठिकाणी पैसे होते. बाबासाहेबांनी सगळे कॉलेज शाळा ज्या चालू केल्या त्या सगळ्या स्वतःच्या स्वकष्टानं स्वतःच्या पैशाने चालू केलेल्या आहे. महात्मा ज्योतिबा फुलेने सुद्धा त्या ठिकाणी ते एक उद्योजक होते चांगले त्या काळामध्ये, आणि त्यांनी सुद्धा या सगळ्या महाराष्ट्रात आणि एक सर्व याच्यामध्ये त्या शाळा चालू केलेल्या आहे. हे जे BJPने जे वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडी तीव्र शब्दामध्ये निषेध करते. आणि आज या ठिकाणी चंद्रकांत पाटील कुठे शहरामध्ये आहे असं आम्हाला आत्ता माहिती मिळालंय. आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना जाब विचारणार आहोत. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज परत एकदा आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध करतो. तीव्र शब्दांमध्ये मागणी केलेली आहे की CP साहेबांना सांगितलेलं आहे की यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, आणि त्या माध्यमातून आम्ही निवेदन देऊन आज या ठिकाणी आलेलो आहे. पोलीस उपायुक्त गीते मॅडम यांना वंचित महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात काल पैठण येथे चंद्रकांत पाटील भाजपचे आमदार यांनी जे बेताल वक्तव्य केलं त्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी जे महाराष्ट्रातील महामानवांचा अवमान करण्याचा बिडा उचलला आहे, जे बेताल वक्तव्य करत आहेत, याच्यावरून असं वाटतंय त्यांना राज्यात अराजकता माजवायची आहे. याचा जाब आता इथले आंबेडकरवादी, आंबेडकरी चळवळी व वंचित महाराष्ट्र कामगार संघटना नक्कीच विचारेल. इथून पुढं महाराष्ट्रातल्या कुठल्याही महापुरुषाचा अवमान झाला तर वंचित महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने इशारा देतोय की यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही निर्माण केल्याशिवाय राहणार नहीं। दलित पैंथर्स की जानिब से भी चंद्रकांत पाटिल के अहम शख्सियतों के ज़िम्मन में दिए गए काबिल एतराज़ बयान की मजम्मत की गई और सख्त एहतजाज किया गया। दलित पैंथर्स की जानिब से वज़ीर मौसूफ के खिलाफ कार्रवाई करने का मुतालबा भी किया गया। शिव प्रेमिया की जानिब से आज टीवी सेंटर पर गवर्नर भगत सिंह कोश्यारी के काबिल एतराज़ बयान की मजम्मत में गवर्नर की तस्वीर को जूते मारे गए और पुरजोर एहतजाज किया गया। संपूर्ण देशामध्ये ज्या आमच्या दैवत आमच्या छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल जे वक्तव्य केलं व त्याने इतकं वक्तव्य करत असताना जरी बाकी जरी मराठा नेते मंडळी जर गुपचूप बसत असेल तर यांच्यासारखं दुर्भाग्य कुणालाही लाभत नसेल। आणि यावेळेस आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान व अपमान केल्यामुळे आम्ही 7 दिवसाचा हा सप्ताह आज हा 7व्या दिवशी आम्ही पोतराजाच्या रूपांतरे आम्ही करत आहोत। या पुढची जी दिशा राहील त्यांची आम्ही सर्व आमच्या सर्व कार्यकर्त्याची विनिमय विचार घेऊन या पुढची आम्ही कार्यनीती आम्ही ठरवणार आहोत। तर मराठवाडा विद्यापीठामध्ये राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुराने जमाने के नेता थे, पुराने जमाने के हीरो थे अशा प्रकारची एक वल्गना करून विकृत अशा प्रकारची मानसिकतेतून त्यांचा अवमान केला होता। याही अगोदर त्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला होता। त्यामुळे त्यांना या ठिकाणून पाठवावं, या संविधानिक पदावर असणारा कोश्यारी यांनी या ठिकाणून गेलं पाहिजे, यासाठी आम्ही सप्ताह साजरा केला। आणि हा सप्ताह निषेध सप्ताह आहे आणि निर्धार सन्मानाचा, छत्रपतींच्या सन्मानाचा असल्यामुळे आम्ही हा सप्ताह साजरा केला। या सप्ताहामध्ये गेल्या 7 दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले। आम्ही पहिल्यांदाच आम्ही असं आंदोलन केले की झोप उडवली पाहिजे मंत्र्यांची, की त्यांना कळायला पाहिजे त्यांच्या समोर अशा प्रकारचं जर वक्तव्य होत असेल तर त्यांनी ते जागलं पाहिजे, त्यांनी ते राज्याला कळवलं पाहिजे, त्यांनी ते केंद्राला कळवलं पाहिजे। आणि अशा प्रकारचे माथेफिरू असणारे ज्यांना इतिहास माहीत नाही परंतु इतिहासातील महमानवांचा ते कायमस्वरूपी विरोध करतात, त्यांचा अपमान करतात, अशांना इथून पाठवलं पाहिजे, या राज्यपाल कोश्यारीला हटवलं पाहिजे। यासाठी आम्ही शेवटचं आंदोलन, आम्ही पुतराज आंदोलन म्हणजे आसूड मारणारं आंदोलन, या शेतकऱ्यांचा आसूड आम्ही त्यांच्या पाठीवर मारला तेव्हा त्यांना जाग येईल असं वाटतं। आणि यानंतर आमचं जे तीव्र आंदोलन राहील त्यानंतरची आम्ही तुमची पुढची दिशा आम्ही या ठिकाणी ठिकवतो। हे आंदोलन सर्व महाराष्ट्रातल्या नव्हे जगातल्या सर्व शिवभक्तांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी संभाजी महाराजांच्या प्रति समर्पित करीतो। नक्कीच आज आपण बघतोय आज आंदोलन सप्ताहाचा 7वा दिवस आहे। म्हणजे एवढे 7 दिवस निषेध आंदोलन केले तरी पण या सरकारला जाग आलेली नाहीये। मला तर एवढं असं वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, हे स्वतः मराठा आहेत की नाही, यांना महाराजांचा अपमान वाटतो की नाही। काल सुद्धा हे चंद्रकांत पाटील इथं संभाजीनगर मध्ये येऊन ते काय काय बडबड करून गेले। म्हणजे यांनी या बीजेपी वाल्यांनी फक्त जाणून बुजून महाराजांचा अपमान करायचं ठरवले। छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, हे का महापुरुषांचा अपमान करतात वारंवार आणि याच्यावर हे सगळे नेते का गप्प बसतात मुख घेऊन। म्हणून आज आम्ही इथे आसूड आंदोलन केलेलं आहे आणि आज
आसूड आंदोलन म्हणजे त्यांना जाग आली पाहिजे. हे जे निर्लज्ज सरकार आहे झोपेचं सोंग घेतलेलं आहे, म्हणून आम्ही त्यांना आसूड मारून जागी करण्याचा प्रयत्न करत आहोत. एक जण येतो काही बोलतो. रावसाहेब दानवे यांनी एकेरी भाषेत शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. अरे यांना महापुरुषांचं महत्त्व कळालेलं नाहीये का? चंद्रकांत दादांनी आज राजभवनामध्ये एक मॉडेल जाऊन राजभवनामध्ये राज्यपालांच्या खुर्चीच्या समोर फोटो काढते. काय चाललेलं आहे? किती निर्लज्जपणाचा कळस आहे हा. मला असं वाटतं मॉडेलनी जर राजभवनात जायचंय तर सामान्य कार्यकर्त्यांनी का जाऊन याला कोश्यारीला जाब विचारू नये की राजभवनात हे असं चाललेलं काय, आणि कोश्यारींची तरी जीभ वळली कशी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची. या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय. औरंगाबाद पुलिस कमिश्नरेट के जानिब से शहर में स्कूली तालिबात को खुद की हिफाजत करने के लिए मुफ्त में कराटे की तरबियत दी जा रही है. आज स्कूली तालिबात ने कराटे की मशक भी की. औरंगाबाद शहरामध्ये कोणतीही अप्रिय घटना एखाद्या मुलीच्या बाबतीत घडली त्यानंतर दामिनी पथकाला फोन केला जातो किंवा कॉल येतो, परंतु ही घटना घडल्यानंतर कॉल येतो. परंतु अशा प्रकारच्या घटना घडूच नये यासाठी सध्या माननीय पोलीस आयुक्त निखिल गुप्ता सर, डीसीपी एचपी मॅडम, अपर्णा गीते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या स्वसंरक्षण प्रशिक्षण पोलीस आयुक्त ग्राउंडवर घेण्यात येत आहे. तरी मी असं सर्व आयुक्तालयातील सर्व शाळा, कॉलेज, महाविद्यालय आणि प्रायव्हेट कोचिंग क्लासेस यांना आवाहन करते की आपण आपल्याकडे ज्या मुली आहेत त्या सर्वांना आपण प्रत्येक आठवड्याच्या दर शनिवारी प्रशिक्षण देत असतो. त्यासाठी त्यांनी आवर्जून पाठवावे जेणेकरून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे मिळतील व बेसिक नॉलेज मिळेल की जेणेकरून त्यांना प्रसंगावर राखून आपला बचाव कसा करता येईल. यासाठी मी सर्वांना आवाहन करते की आपल्या शाळा कॉलेजच्या मुली त्यांनी अवश्य पाठवाव्यात. आणि यासाठी संपर्क करण्यासाठी भरोसा सेल आणि दामिनी पथक हे आहे. यातील सर्व अंमलदार अधिकाऱ्यांचे नंबर त्यांना अवेलेबल आहेत. त्यांनी डिरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा. हे प्रशिक्षण जे आहे ते मुलींना सर्व स्तरातल्या मुली, महिला यांना सगळ्यांना हे मोफत प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षणाचा उद्देश मुली आणि महिलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि पोलीस महिला आणि मुली यांच्या पाठीशी उभे हा याचा उद्देश आहे. हा प्रशिक्षणाचा तिसरा आठवडा आहे आणि आम्ही प्रत्येक शाळेला आणि महाविद्यालयांना स्वतः अप्रोच झालेलो आहोत. आणि मी असं सगळ्यांना महाविद्यालय आणि शाळांना सगळ्यांना आवाहन करते की त्यांनी ते सुद्धा आम्हाला इथे अप्रोच होऊ शकतात. भरोसा सेल, दामिनी पथक यांचे नंबर आपल्या सगळ्यांकडे आहेत. सगळ्या ग्रुपमध्ये हे नंबर आहेत आणि सगळ्या शाळा आणि महाविद्यालय आम्हाला अप्रोच होऊन हे जे मोठं प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणामध्ये त्यांनी सहभागी व्हावं. आमच्या शाळेतल्या 8वी ते 10वीच्या मुलींना या ठिकाणी प्रशिक्षणासाठी घेऊन आलेले आहे. हे खरं म्हणजे कौतुकास्पद हा उपक्रम आहे की या ठिकाणी पोलीस आयुक्तालय यांचा आम्ही या ठिकाणी आधी आभार व्यक्त करतो आणि सर्व औरंगाबाद शहराचे जे पोलीस आयुक्त या ठिकाणी त्यांनी आम्हाला हे प्रशिक्षण घडवून आणलेलं आहे त्यांना मी धन्यवाद देते आणि हा उपक्रम सतत चालू ठेवावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा करते. मी पण काल माझं नाव याच्यातनं काढत होते, पण मला सर जेव्हा म्हणाले की नाही हे तुम्ही अभ्यासापेक्षा तुम्हाला सेल्फ डिफेन्स खूप महत्त्वाचा आहे, तर मग सर म्हणाले की तू अभ्यास कधी करू शकते पण स्वतःची सुरक्षा ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. तेव्हा मला छान वाटलं आणि हे मी माझ्या मैत्रिणींनाही सांगायचा खूप प्रयत्न केला, पण काही आहेत आणि काही शाळेतच गेलेलं आहे. तर मी त्यांना असं म्हणेल की तुम्ही यावेळेस नाही पण पुढच्या वेळेस माझ्यासोबत जॉईन व्हा आणि हे जे इतकं छान उपक्रम चालू आहे त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार. शिक्षण झाल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतंय की आपण स्वावलंबी झालो. आणि माझे नाव जान्हवी आहे, मी जागृती शाळेतून आलेली आहे. आम्हाला जेव्हा शिक्षकांनी सांगितले आज की तुम्हाला कराटे प्रशिक्षणासाठी पोलीस स्टेशनला जायचं आहे, तेव्हा आम्हाला खूप असं वाटलं होतं की आपल्याला येणार की नाही येणार, पण इथं आल्यावर असं वाटलं की आपण पण करू शकतो. आजकालच्या मुलींबद्दल जे होत आहे त्याच्यासाठी हे खूप जरुरी आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये असं घडावं असं वाटतं आणि स्वावलंबीपणा याच्यामध्ये दिसून येतो. कॉन्फिडन्स वाढला कारण की हे असं शिक्षण म्हणजे कधी माझ्यासोबत असं घडलं बाय चान्सली, तर म्हणजे मी जे आता प्रशिक्षण दिलं त्या प्रशिक्षणाचा उपयोग करू शकते. साळवे मी बालज्ञान मंदिर या शाळेत शिकते. आज आम्हाला शाळेत आल्यानंतर शिक्षकांनी सांगितलं की तुम्हाला पोलीस आयुक्ताला नेणार आहे, म्हणजे तिथं मुलींचं महिला संरक्षण प्रशिक्षण देणार आहे. त्याबद्दल म्हणजे ते ऐकून आनंद झाला. आणि इथं आल्यानंतर जेव्हा आम्हाला प्रशिक्षण दिलं तेव्हा कळलं की म्हणजे खरंच या म्हणजे अशा प्रशिक्षणाची सर्वच राज्याला म्हणजे शहराला देशाला गरज आहे. कारण की आजकाल म्हणजे घटना तशा घडू लागल्या की महिलांना म्हणजे या गोष्टीचं हे पाहिजे, शिक्षण पाहिजे, कराटे शिकले पाहिजे आणि
म्हणजे महिलांना स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे. आणि जसं महाराष्ट्र पोलीस आयुक्तांनी जसं शिकवलं तसं औरंगाबाद असं शिकवलं, जसं प्रत्येक राज्यात शहरात असं शिकवायला पाहिजे. आजकालच्या भावी पिढीला हे गरजेचं आहे. वेदिका सूर्यकांत पाथरकर, मी शारदा मंदिर या शाळेत शिकते. आज महाराष्ट्र पोलीस आयुक्तालयातर्फे हा कार्यक्रम राबवण्यात आला. यामध्ये आम्हाला कराट्याचा उपक्रम घेण्यात आला आमचा. तर म्हणजे सेल्फ डिफेन्स कसं करायचं हे आम्हाला सांगण्यात आलं. तर म्हणजे समाजात वावरताना खूप साऱ्या अशा घटना घडतात की ज्या मुलींसाठी हानिकारक असतात. मग त्याला डिफेन्स कसा करायचा हे आज आम्ही शिकलो. तर याच्या प्रॅक्टिसने आम्ही म्हणजे नवीन भारत उदयाला आणू शकतो आणि महिलांचा म्हणजे या मार्गाने विकास होऊ शकतो. तर धन्यवाद पोलीस आयुक्ताला, महाराष्ट्र आयुक्ताला की तुम्ही आज हा कार्यक्रम राबवला. आता सध्या या काळात आहे ना कराटे क्लासेस मुलींनी सगळ्यात जास्त म्हणजे कराटे क्लासेस केले पाहिजे. मेहंदी क्लासेस हे सगळे हॉबी आहे, पण अत्यंत गरजेचं म्हणजे कराटे क्लासेस घेतले पाहिजे. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के सीनेट इंतखाब के दूसरे मरहले की रायदही का आज आगाज हुआ। आज 4 अजला में रायदही मराकज़ पर रिकॉर्ड 98% रायदही की गई। आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के सीनेट इंतखाबात के दूसरे मरहले के तहत 4 अजला में 17 रायदही मराकज़ पर रायदही हुई। आज रिकॉर्ड 98% रायदही हुई। इसकी इत्तला रजिस्ट्रार डॉक्टर भगवान साकड़े ने दी। उन्होंने यूनिवर्सिटी के दोनों मराकज़ का दौरा किया। आज की पोलिंग भी पुरअमन रही। आज सुबह 8 बजे से रायदही शुरू हुई, शाम 5 बजे तक रायदही जारी रही। वाइस चांसलर डॉक्टर प्रमोद योले ने भी इंतखाबी मरकज़ का दौरा किया। गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल यानी घाटी में मुस्तहक मरीजों को मुफ्त ब्लैंकेट तकसीम किए गए हैं। जूनियर चार्ली सुमित पंडित ने मरीजों के चेहरों पर मज़ाहिया अदाकारी करते हुए मुस्कुराहट बिखेरने की भरपूर कोशिश की। रमेश गतखने यांच्या आईच्या वर्ष श्राद्धानिमित्ताने आमचे मित्र माणुसकी समूहाचे अध्यक्ष सुमितजी पंडित यांना घेऊन आम्ही आज डिलिव्हरी वार्डमध्ये जे गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी ब्लँकेटचे वाटप केले। आमच्या आई बसंतबाई गतखने यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त आम्ही घाटी रुग्णालयामध्ये माणुसकी ग्रुप यांच्यातर्फे ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं गरजू लोकांना आणि जे डिलिव्हरी वार्डमध्ये आहे 8 दिवसापासून इथे राहतात, सर्जरी झालेले असतात, त्यासाठी गरजू लोकांना आम्ही ब्लँकेट वाटप केले। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नजर दिन भर की अहम खबरों पर। आज से औरंगाबाद जिला तबलीगी इज्तिमा का चीते गांव में आगाज। लाखों फर्जंदान तौहीद का जम्मे गफीर। रियासती वजीर चंद्रकांत पाटिल के काबिल एतराज बयान पर मुख्तलिफ पार्टियों और तंजीमों की जानिब से किया गया एहतजाज। और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के सीनेट इंतखाबात के दूसरे मरहले में रिकॉर्ड 98% रायदही। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।